नमस्कार, विघ्नार्थ अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आता मसावी कसं काढायचं आहे। आता घातांकाचा मसावी आहे। घातांकाचा मसावी कसं आपण कमीत कमी वेळेत सॉल्व करू शकतो ते बघूया। आता बघा, नागपूर 2014 मध्ये आलेला प्रश्न आहे। आता काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये बघा मसावी जर आपल्याला विचारलं असेल, पाया समान असेल, पाया जर समान असेल, आता 5 पाया समान आहे, पाया समान असेल तर जे याच्यामध्ये घात लहान असेल ते काय आहे तर मसावी। म्हणजे याच्यामधलं सांगा 10, 15 आणि 12 याच्यामध्ये घात कोणता लहान आहे? 10 आहे, 15 आहे की 12 आहे? सर 10 आहे। म्हणजे 5/10 हे काय असेल माझा, हे असेल माझा मग मसावी। ठीक आहे। आता आहे ऑप्शनमध्ये, हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे। ठीक आहे। अशा प्रकारे आपण या गणिताला सहज सॉल्व करू शकतो। मसावी म्हणजे काय, जो लहान घात पाया समान असेल आणि लहान घात असेल तो आपला मसावी असेल। तर याचं उत्तर असेल आपलं 2। ठीक आहे। चल, आता हा प्रश्न बघा। आता या प्रश्नामध्ये काय, आता या प्रश्नामध्ये आपल्याला लसावी विचारलं आहे। आता सर लसावी कसं काढायचं आहे, सांगली 2018 मध्ये आला आहे। आता तेच आहे। मग आता मी काय म्हटलं होतं, मसावीमध्ये आपण काय शिकलो होतो, पाया समान असेल आणि घात लहान असेल तो आपला मसावी। आता इथं लसावीमध्ये काय करायचं, उलट क्रिया करायची आहे। पाया समान असेल आणि घात मोठा असेल तो आपला काय असेल, लसावी असेल। मला सांगा 10, 15 आणि 12 याच्यामध्ये मोठा कोणता आहे तर मोठा सर 15 आहे। म्हणजे सर 5 आणि हे घात 15, म्हणजे हे माझं असेल मग उत्तर आहे सर असं ऑप्शनमध्ये। तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे आणि सांगली 2018 मध्ये आलेला प्रश्न आहे। तर अशा प्रकारे मित्र आपण लसावी आणि मसावी जर आला तर घातांकाचा लसावी मसावी आपण सहज सॉल्व करू शकतो। फक्त 2 नोट तुम्हाला माहिती पाहिजे, ते म्हणजे काय तर हे लसावी जर विचारलं तर लसावी म्हणजे काय तर हे मॅक्सवाला घ्यायचं आहे, आणि मसावी जर विचारलं आहे मसावी तर हा मिनिममवाला घ्यायचा आहे, हा मिनिममवाला घ्यायचा आहे। एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे जर तुमच्या लक्षात असेल तर तुमचं गणित सॉल्व होऊन जातो। ठीक आहे। जर ट्रिक मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।